मी आजही माझ्या शब्दांवर ठाम आहे. मी माझ्या शब्दांवरून माघारी फिरणार नाही. आणि इथे प्रश्न माफीचा येतच नाही. मी 100 वेळा तुमची माफी मागेन, तुमच्या पायावर डोकं ठेवेन. पण ते माझे संस्कार आहेत, माझा माफीनामा नाही. इथे प्रश्न येतो माझ्या स्वाभिमानाचा, माझ्या आत्मसन्मानाचा आणि माझ्या शब्दांचा. मी काल जे काही बोलले ते पूर्ण शुद्धीत बोलले, सारासार विचार करून बोलले आणि मला त्याचा पश्चाताप नाही. त्यामुळे ना मी माझे शब्द माघारी घेणार ना मी माफी मागणार. मग मला माझी अख्खी प्रॉपर्टी आणि माझा बिझनेस कमावा लागला तरी चालेल. तुझा निर्णय ठाम आहे. तुला मी एक संधी दिली होती पण ती तू गमावलीस. आता पुढे जे होईल त्या परिणामांना सामोरी जायला तयार राहा. मॅडम, तुम्हालाही एक संधी मिळाली होती माझं ऐकून पारूच्या आयुष्याचं कल्याण करायचे. पण तुम्हीही ती गमावली आणि आपल्या दोघींच्या भांडणामध्ये विनाकारण या पारूला भरडलात. पारू, माझी शंका खरी ठरली. तुझी भक्ती आणि तुझी देवी आई दोघे अंधळा आहात. देव तुमच्या दोघींनाही सरासर विचार करायची बुद्धी देव. येते मी. मोहन, आपण अनुष्काच्या बाबतीत जे करायचं ठरवलं होतं, गो अहेड. आता ती पूर्णपणे उद्ध्वस्त होईपर्यंत मी थांबणार नाही. प्रीतम सर, प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा. मला माझ्या देवी आईंवर विश्वास आहे. त्या कधीच चुकीचं करणार नाही. काय? अगं बघितलंस ना कसं वागली ती अनुष्का सोबत. हा, आणि तिला कोणी काही बोलत पण नाही यार. काय चूक होती अनुष्काची, सांग मला. काय चूक होती? तिच्या आडवा आलेली अनुष्का ही पहिली व्यक्ती आहे का ग? या आधी पण किती लोकांनी पंगा घेतला तिच्यासोबत. हा, पण तिने सगळ्या गोष्टी जिथल्या जिथे सोडून दिल्या. अनुष्का सोबत असं का वागते ना खरंच कळत नाही. पण मला एवढं कळतं की ती हे डिझर्व नाही करत. त्या अनुष्काला या सगळ्याची उगाच शिक्षा मिळते. खरं तर मी या घरात खूप नवीन आहे, पण तुम्ही अहिल्या मॅडमना खूप जवळून ओळखता. पण जितका वेळ मी या घरात राहिली त्यावरून एवढंच वाटतंय की हल्ली अहिल्या मॅडम खूप बदलल्या आहेत. त्या असं काहीतरी करतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या कोणाचा राग अनुष्कावर काढतायत ना काही समजायलाही मार्ग नाही. पण खरंच जेन्युइनली मलाही अनुष्काबद्दल खूप वाईट वाटतंय. दादा, ती तुझी मैत्रीण आहे. अरे, तिने एवढ्या मेहनतीने उभं केलेलं विश्व आपल्या आईमुळे उद्ध्वस्त होतं. मला असं वाटतंय ना की या मोमेंटला तू तिच्यासोबत असणं गरजेचं आहे. बोल तिच्याशी, भेट तिला. तिच्याकडे कोणी बोलायला असेल की नाही ते पण आपल्याला माहित नाही. थिंक यू शुड गो. बरोबर बोलतोस तू. पहिल्यांदा असं झालं की मला आईचा एकही निर्णय पटत नाहीये. ते जे काही चालू आहे ते आपल्यामुळेच चालू आहे आणि
ते आपल्याला सॉर्ट आउट करता येत नसलं तर ऍटलिस्ट अनुष्काला कंपनी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवू शकतो. एक्झॅक्टली. येतो त्याला भेटून. थांबा आदित्य सर, तुम्ही नका जाऊ. का का नको जाऊ? तुम्ही जर का अनुष्का मॅडमना भेटायला गेलात तर ते देवी आईंच्या विरोधात गेल्यासारखं होईल आणि देवी आईंना नाही आवडणार. जे काय झालं ते तू बघतीयस ना. ती अनुष्का तुझ्या बाजूने बोलत होती, तिचा काहीच फायदा नव्हता त्यात. उलट सगळ्यात जास्त नुकसान तिचंच झालं. आणि पारू, तू विसरतेस का अनुष्का अनाथ आहे. आपलं म्हणावं असं तिचं या जगात कोणीच नाहीये. एक्झॅक्टली. हे बघ, अशा परिस्थितीत तिला समजून घ्यायला कोणीतरी हवं ना सोबत. आपण अनुष्काचे गुन्हेगार आहोत, त्यामुळे तिच्या जखमीवर मलम सुद्धा आपणच लावलं पाहिजे. आणि पारू, मी आईच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही, पण आता जे काही चालू आहे ते मला अजिबात पटत नाहीये. त्यामुळे मी अनुष्काला भेटायला जातो. एक्सक्यूज मी. मय्या वेश्य मनोयेमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मेयुक्ततमा मतः. भगवान म्हणतात, हे अर्जुन, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या ठिकाणी युक्त होऊन जे भक्त मला अनन्य श्रद्धेने भजतात पूजतात ते मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतात. आता हे फार काही किचकट नाहीये. मी याचा सोपा अर्थ सांगते तुम्हाला. तुमचं मन एकाग्र करून त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे त्याचाच विचार करा. तुम्हाला तुमचं साध्य लवकरच मिळेल. इथपर्यंत कळालं तुम्हाला? तुम्ही इथेच बसा, मी आले. आदित्य, तो इथे काय करतोस? अनुष्का, I'm really impressed. का? तुझ्या आयुष्यात इतकं काय काय सुरू आहे सध्या. बिझनेस लॉस मध्ये आहे आणि तरी तू इथे त्या सिनियर सिटीजन सोबत वेळ घालवतेस. आय मीन, तुला तुला टेन्शन येत नाही का कशाचं? टेन्शन आलं होतं ना जेव्हा मी तुझ्या घरात होते, जेव्हा घड्याळाचा काटा टिकटिक करत होता, माझ्या हृदयात खूप जोरजोरात धडधडत होतं. आणि जेव्हा मी ठामपणे माझ्या मनाचं ऐकलं आणि माझा निर्णय सांगून बाहेर पडले, तेव्हा माझं मन आपोआप शांत झालं. आदित्य, आपली संस्कृती काय सांगते माहितीये तुला? आपण येतानाही मोकळ्या हाताने येतो आणि जातानाही मोकळ्याच हाताने जातो. मग काय गमवलं आणि काय कमवलं, सगळं तर इथेच राहणार आहे. मग यात अडकून आपण आनंद कसा मिळवणार, मनशांती कशी मिळवणार, नाही का? अरे पण माझं घर पाडण्यासाठी बुलडोझर पाठवायचं सोडून तू इथे काय करतोयस? एक मिनिट, तू माझी साथ द्यायला आलास का? म्हणजे तुझ्या आईच्या विरोधात जाऊन? एक मिनिट आदित्य, नाही म्हणून सांग. अनुष्का, मला माहितीये तुझ्यावर खरंच खूप अन्याय झालाय, पण तरी मी कधीच माझ्या आईच्या विरोधात नाही जाऊ शकत. आता मी इथे तुला भेटायला आलोय मित्र म्हणून. आय जस्ट थॉट की आय शुड बी देअर. अनुष्का, तुला काही लागलं, कशाची मदत लागली तर प्लीज मला सांग. आय एम राईट. आदित्य, तू खरंच माझा मित्र आहेस. हो,
आदित्य. अरे मग बघत काय बसलास? मला खूप भूक लागली, मला खायला घेऊन चल. मी सकाळपासून काही खाल्लं नाहीये. या प्लीज लेट्स गो. हा. त्यांना हो मी सांगून आले, नो वरीज. मी काल जे काही बोलले ते पूर्ण शुद्धीत बोलले, सारासार विचार करून बोलले आणि मला त्याचा पश्चाताप नाही. त्यामुळं ना मी माझे शब्द माघारी घेणार ना मी माफी मागणार. मग मला माझी अख्खी प्रॉपर्टी आणि माझा बिझनेस कमावा लागला तरी चालेल. पारू, काय ग, घरी नाही गेलीस? नाही. काय झालं? काही विचारायचंय का? वय म्हणजे देवी आई, तुम्ही खरंच अनुष्का मॅडम ना उद्ध्वस्त करणार का? हेच ना? माझं लक्ष आहे त्या मुलीवर. तिच्यात काहीतरी आहे, ही वेगळी आहे. काहीतरी आहे तिच्यात, एक अनामिक आग धगधगती. असं वाटतं की ती एका क्षणात समोरच्याला जाळून टाकेल. पण आग असो किंवा वादळ, ह्याला नियंत्रणात राहावंच लागतं. पण मला त्याची काळजी घेता येते. त्यामुळे तिने अजून काही नुकसान करण्याआधी मी तिला दाखवून दिलं की मी काय येते. वहिनी ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. काय झालं दामिनी? हो आपला आदित्य त्या अनुष्काला घेऊन तिकडे डेटवर गेलाय. काय? हो शपथ घेऊन सांगते. तुम्ही त्या अनुष्काला खूप बोललात ना, मग आदित्यला असं वाटलं की तिच्यावर अन्याय झालाय, म्हणून तो तिला तुमच्या विरोधात जाऊन भेटायला गेलाय. आता त्याला माहिती होतं आपल्या आईला हे अजिबात आवडणार नाही, तरी सुद्धा गेला. हो दामिनी, तोंडाला येईल ते बोलतेस का ग? आदित्य असं कधीच नाही करणार. मला माहितीच होतं तुम्ही असंच बोलणार. पण मग माझं खोटं वाटत असेल तर त्याला एक फोन करा तुम्ही आणि विचारा तो कुठे. हातच्या हर्षाला मागण्या कशाला? सॉरी, काहीतरी चुकलंय, ते जाऊ देत. पण वहिनी, पारू सुद्धा इथे आहे, हिला तर सगळं माहितीये. काय गे पारू, तुला माहिती होतं ना आदित्य त्या अनुष्काला घेऊन डेटवर गेलाय ते? तू सांगितलं नाहीस वहिनींना? जाऊ दे वहिनी, मी आली आहे ना सांगायला. तुम्ही एक कॉल करा, आदित्य सगळं सांगेल. आय होप दॅट वुड बी फाईन. ओके, अजून काही लागलं तर आम्ही कळतो. थँक्यू. थँक्यू. मॅम, आपल्या स्टाफ मधल्या काही लेडीज तुम्हाला भेटायला आल्या. किती? आणि त्यांना कोणी सांगितलं मी इथे आली आहे? नाही माहित मॅम. हे बघा अमृता, आत्ता माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात. मला थोडं शांत राहायचंय आणि त्या इथे आल्या तर इमोशनल होतील, यु नो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आपण यापुढे एकत्र काम नाही करू शकत. ते सोडा मॅडम, तुम्ही दिवसभर कुठे होता? आम्ही तुम्हाला खूप शोधलं. आपलं ऑफिस घर सगळं सील केलं मॅडम. त्या आईला नेहमी किर्लोस्करने आपल्याला बरबाद केले मॅडम. आदित्य किर्लोस्कर मॅडम, तुम्ही त्यांच्याच आईने तर. ताई, या क्षणाला ते माझे मित्र आहेत आणि मी माझ्या मित्राबद्दल काही वाईट साईट ऐकून घेणार नाही. आणि हो, मी तुम्हाला 3 महिन्याचं पेमेंट ऑलरेडी केलेलं आहे. तर तुम्हाला अजून गरज लागली तर मला सांगा. आणि काळजी करू नका, मी तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडलेलं आहे. थोडा धीर धरा, आपण सगळं व्यवस्थित करूया. मग सगळं ओके राहिलं की आपण पुन्हा एकदा काम करूया. ठीक आहे?
मॅडम आम्हाला विसरू नका. मी कशी विसरेन तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूयात आपण पुन्हा. मी हार मानलेली नाही, तुम्ही सुद्धा हार मानू नका. आपण एकत्र हातपाय मारत राहू. आणि मला तुमची गरज लागणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अंतर नाही देणार आहे. मॅम तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, आम्ही येऊ. तुमच्यासारखी मालकीन लावायला भाग्यच लागतं. धन्यवाद. खूप भूक लागली आदित्य. तुझं घरही सील झालंय. कुठे राहणार आहेस तू? डोंट माइंड, मी काही व्यवस्था करू शकतो का? नाही, त्याची काहीच गरज नाहीये. दुपारी तू त्या वयस्कर माणसांना बघितलंस ना, त्यांनाही घर नाहीये, तरी ते किती आनंदात होते. मी तर विचार करते त्यांच्या सोबत जाऊन राहायचा. त्यांच्या सहवासात राहिले तर आनंदी राहील आणि अनाथ याची जाणीव सुद्धा होणार नाही. खरंच. थँक्यू. खूप भूक लागली आहे. एक्सक्यूज मी. या. हॅलो आई. आदित्य, कुठे आहेस तू? आदित्य, कुठे आहेस तू? आई, मी अनुष्का सोबत बाहेर जेवायला आलोय. आत्ताच्या आत्ता घरी ये. आत्ता नाही जमणार आई. आदित्य, तू मला नाही म्हणतोय? नाही, आय मीन आई, आय एम सॉरी. खरंच नाही जमणार, कारण की मी आत्ता जस्ट जेवायला बसलोय. मध्येच ताटावरून उठलो तर अन्नाचा अपमान होईल. मी जेवण झालं की लगेच निघतो. इज दॅट ओके? माझ्यामुळे तुझ्यात आणि तुझ्या आईमध्ये वाद होत आहेत, भांडणं होत आहेत, जे की नाही व्हायला पाहिजेत. आणि हे सगळं होतं आणि फक्त माझ्यामुळे होत आहे. यु नो व्हॉट अनुष्का, माझ्या आणि माझ्या आईमध्ये कधीच भांडण नाही होऊ शकत. बिकॉज वी शेअर अन अमेझिंग बॉन्ड. म्हणजे असं नाही अगदीच की कधी वाद नाही झालेत, पण ते तात्विक होते. हे खूप चांगलं ओळखतो माझ्या आईला. ती अक्षरशः लहान मुलासारखी आहे. हसणारी, रडणारी, सगळ्यांमध्ये मिसळणारी, कधी स्वतःमध्येच हरवणारी. आणि एक दिवस अचानक एक माणूस येतो आणि त्या बाळाला टोकदार सुई टोचतो आणि ते बाळ रडायला लागतं. असं झालं तर काय वाटेल तुला? ऑफकोर्स रागेल. त्या माणसाला मारावंसं वाटेल. आणि तो माणूस डॉक्टर असेल आणि ती सुई इंजेक्शनची असेल तर? सी अनुष्का, हे सांगण्याचा उद्देश असा आहे की मला असं वाटतंय तू एकदा विचार करावा. तुझ्या बोलण्याचा, तुझ्या वागण्याचा. तू चुकून असं काही बोलून गेलीस का आईला ज्याने आई इतकी हर्ट झाली? कारण ट्रस्ट मी माझ्या आईला खूप चांगलं ओळखतो. ती दुश्मनासोबत सुद्धा असं वागणार नाही. त्यामुळे प्लीज एकदा विचार कर, एकदा तपासून बघ. तुझ्याकडून काही चूक तर झाली नाही आहे ना? बस एवढंच सांगायचं होतं. प्लीज जेवूया. मी विचार करेन. टू बी ऑनेस्ट, मला माझी चूक कुठेच दिसत नाही आदित्य. पण मला तुझी एक गोष्ट आवडली. तू तुझ्या आईच्या बाजूने उभं राहतोस.
तू खूप चांगला मुलगा आहेस आदित्य, मला आवडलायस तू. हा? मित्र म्हणून. चालेल या या प्लीज.